माननीय सदस्य विश्वास कदम, सन्माननीय सदस्य सिद्धार्थजी खरात। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये अल्पकालीन चर्चेमध्ये अतिशय गंभीर विषयाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे। मराठवाड्यामध्ये परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये या दोन गंभीर घटना घडलेल्या आहेत। नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत। महायुतीचं शासन या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे आणि आमच्यासारखे नवीन आमदार सुद्धा या ठिकाणी आले आहेत। एकीकडे सगळीकडे आनंदाचं वातावरण असताना या दोन अशा काही घटना घडल्या, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आनंदावरती विरजन पडलेलं आहे। परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय क्लेशदायक आणि दुःखदायक आहे। महोदय, 10 डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी ही जी घटना घडली त्याच्या बाजूलाच एक मोर्चा आला होता आणि त्या मोर्चामध्ये काही चिथावणीखोर वक्तव्य झाली अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने तो जो काही माथे फिरो या ठिकाणी सोपान संदीप पवार आहे, या माथे फिरो आणि मनोरुग्ण व्यक्तींनी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानाची जी प्रतिकृती आहे त्याची विटंबना केली। बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याच्यावर प्रेम करणारा कोट्यावधी समाज आहे, त्यामुळे त्यांच्या भावनेला ठेच पोहोचणं साहजिक आहे आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबर रोजी समस्त समाजाने आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणाने बंद पुकारला। हा जो बंद आहे दुपारी 12 वाजेपर्यंत अतिशय शांततामय मार्गाने सुरू होता, परंतु त्याच दिवशी दुपारी 2 वाजता काही समाजकंटक यांनी आपली तोंड झाकून मफलर बांधून अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्या अनेक शहराच्या मोहल्ल्यामध्ये शिरकाव केला आणि जो काही शांततेने चालू असलेला जो काही बंद आहे त्याला त्या ठिकाणी गालबोट लावण्याचं काम केलं आणि त्यामुळं जी काही शांतता होती ती अशांततेमध्ये त्याचं रूपांतर झालं। त्यामुळं पोलिसांनी संध्याकाळच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। अतिशय निर्घृणपणानं हे कोम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे। त्या ठिकाणी महिला, अल्पवयीन मुलं यांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळं एक प्रकारचा अनरेस्ट निर्माण झाली। त्या दिवशी त्यांना ऑनलाईन ठेवा आणि 10 मिनिटांसाठी किंवा 5 मिनिटांसाठी स्थगित करा आणि परत सर्व करून त्यांचंच भाषण चालू करा। हे फोटोला मोकतील ना सगळे लोक। माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी अधिनियम 2004 च्या कलम 29 पोटकलम 1 व 2 अन्वये श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचा सन 2023-24 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहामध्ये मांडतो। अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला। सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 चा कलम 28 च्या पोट कलम 2 अन्वये महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांचा 2021-22 व 22-23 वर्षाचा अनुक्रमे 21वा व 22वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो। सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेले आहेत। अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला। औचित्याचे मुद्दे अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 च्या 3ऱ्या अधिवेशनात दिनांक 27 जून 2024 ते दिनांक 12 जुलै 2024 या कालावधीत माननीय मंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 353 आश्वासनाची यादी तसेच सन 2024 चे 3रे अधिवेशन स्थगित झाल्यानंतर आतापर्यंत पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 229 आश्वासनाच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवतो। महाराष्ट्र विधानसभेच्या सन 2024 च्या 3ऱ्या पावसाळी अधिवेशनात दिनांक 27 जून 2024 ते दिनांक 12 जुलै 2024
या कालावधीत मान्य मंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण 353 आश्वासनांची यादी तसेच सन 2024 ते तिसरे पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आतापर्यंत पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 229 आश्वासनांच्या पूर्तीची विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। औचित्याचे मुद्दे। चला कोण ठीक श्री अभिजित पाटील। नमस्कार, मी अभिजित पाटील माढा। साहेब, माझ्या मतदारसंघात माढा तालुक्यामध्ये उजनी धरण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठे 123 TMCचं धरण आहे, परंतु माझ्या माढा शहराला गेल्या 301 वर्षामध्ये 365 दिवसात फक्त 31 वेळा प्यायला पाणी मिळाले आणि त्यामुळं तिथं पाण्याची जी पाईपलाईन आहे ती अत्यंत खराब झाली आहे। तर त्याच्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहे, तर नवीन पाईपलाईन आणि त्याची सर्व अंमलबजावणी व्हावी। माढा उजनी धरण संपल्यानंतर पहिल्याच अंतरावरती आलेगाव म्हणून गाव लागतं आणि सुस्ते याचे बंधाऱ्यासाठी 2019ला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी आश्वासन दिलं होतं, परंतु ते अजून पूर्तता झाली नाही आणि सीना माढा उपसा सिंचन योजना गेले 30 वर्ष झालं सुरू आहे, परंतु तुळशी असेल, बावी असेल, परितेवाडी असेल, परिता असेल, करकमचा शिवकालीन तलाव असेल आणि त्याचबरोबर आमचे मानेगावची खैरा उपसा सिंचन योजना असेल, जाधववाडी, बैरागवाडी अशा गावांना पाण्यासाठी खूप वणवण करावं लागते आणि त्याच्यामुळं पाण्याच्या बाबतीमध्ये अजून देखील तो प्रश्न सुटला नाही आणि मग आता हे पाण्याच्या प्रश्नासाठी सोडण्यासाठी सुप्रमा आपल्याकडे सादर केलेली आहे, तर त्याला मान्यता देऊन आम्हाला त्या ठिकाणी ही गेले 30 वर्ष झालं योजना सुरू आहे, परंतु याला आवश्यक असणारा निधी वेळेवर मिळत नाही आणि तो निधी जर वेळेवर मिळाला तर ही गावं, साहेब तुळशी गाव असं आहे की ज्या गावाला जमीन मोठी आहे आणि फक्त 800 मीटर त्या ठिकाणी पाईपलाईन टाकायची राहिली आहे आणि 800 मीटर पाईपलाईन जर टाकली तर त्या गावाच्या पाण्याचा 7 ते 8 तळी भरून निघतात, परंतु तिथली परिस्थिती अशी आहे साहेब, या सभागृहाला सांगायला की त्या गावातल्या मुलांची लग्न होत नाहीत का तर त्या गावाची परिस्थिती पाणी नाही। उद्या जर आपल्याला त्या ठिकाणी पाणी आलं तर साहेब आपल्याला देखील आमंत्रित करू आणि सामुदायिक विवाह सोहळा होईल, इतकी मुलं लग्नाची राहिलीत त्या गावातली आणि त्या गावाला पाणी देण्यासाठी गेले 30 वर्ष झालं आपण सरकार म्हणून काम करू शकलो नाही, तर ते पाणी आणण्यासाठी आपण आम्हाला योग्य तो निधी देऊन तरतूद करून ह्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा। उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप व्हावं म्हणून त्या ठिकाणी सरकारकडे अभिभाषणात देखील तो मुद्दा होता, परंतु त्याच्यावरती निधीची उपलब्धता प्रत्यक्षात झाली, परंतु काम मात्र अजून चालू नाही आणि उजनी धरण हे खूप मोठ्या पद्धतीचं त्या ठिकाणी धरण आहे, त्याला जमीन आहे, सगळी यंत्रणा आहे आणि पुण्यापासून जवळ असल्यामुळं वीकेंडच्या कन्सेप्ट माध्यमातून त्या भागाची इंडस्ट्री ग्रो होईल। त्या उजनी धरणावरती साहेब मत्स्यबीज त्या ठिकाणी सोडले जात नाहीत, मत्स्यबीज सोडल्याशिवाय मत्स्यमारांना त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी भुई समाज आमच्या भागामध्ये आहे आणि त्या भुई समाजाला मदत होईल। धन्यवाद। श्रीमती सरोज अहिरे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी खालील सार्वजनिक व महत्त्वाच्या निकडीच्या बाबींवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे। महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या जाहिरात क्रमांक 4/2024 मध्ये दिव्यांगांच्या आरक्षणामध्ये CP 1 लेग अफेक्टेड, एक पाय बाधित या दिव्यांग प्रकाराचा समावेश दिसत नाहीये, तरी मागील जाहिरात क्रमांक 4/2019 मध्ये सदर अपंग उमेदवारांकरिता 3% प्रमाणे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांना 336 जागांपैकी 11 जागा अपंग उमेदवारांमधून भरण्यात आल्या होत्या। यामध्ये अपंग प्रवर्गाकरिता कर्णबधीर आणि 1 लेग अफेक्टेड या उमेदवारांकरिता जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या। या प्रकरणी आपणास मी विनंती करते की जाहिरात क्रमांक 4/2024 मध्ये अपंग उमेदवारांकरिता, दिव्यांग उमेदवारांकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागामध्ये तंत्र 3 वर्गाच्या नोकरी जाहिरातींमध्ये
एक पाय बाधित या दिव्यांग प्रकाराचा समावेश नसल्याची बाब उघड झालेली आहे। या प्रकरणी तात्काळ दिव्यांग उमेदवारांकरिता सहानुभूतीपूर्वक विचार करून या दिव्यांग बांधवांना शासनाच्या सर्व विभागांमध्ये तंत्र 3 या पदाकरिता समायोजन करण्याबाबत आवश्यक ती कारवाई त्वरित करण्यात यावी। कारण आता जाहिरात ही फ्लॅश झालेली आहे आणि काही दिवस शिल्लक आहे। जर या दुरुस्ती झाल्या नाही तर माझ्या दिव्यांग बांधवांना जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल। हा अन्याय दूर करण्यासाठी आपण त्वरित शासनाला आदेश द्यावे, हे औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाकडे मागणी करीत आहे। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याने शासनाचं लक्ष वेधित इच्छितो की माझ्या बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्य पीक कांदा, डाळिंब व द्राक्ष उत्पादन करीत असलेला तालुका असल्याने आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा असून नाशिक जिल्ह्यामध्ये प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। जिल्ह्यातील कांदा देशाअंतर्गत व इतर राज्यात परदेशात पाठविला जातो। आज मितीस उन्हाळा कांदा संपलेला असून लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेलं आहे। अनेक बाजार समितीमध्ये हा लाल कांदा विक्रीस आल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीप्रमाणे त्याचप्रमाणे अवकाळी पावसाच्या बदलत्या हवामानानुसार कांद्याला चांगला दर मिळत नव्हता। आज मितीस कांद्याचा उत्पादन मोठे असल्याने आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर आज 800 रुपये क्विंटलने 800 तर 15 सरासरी 1500 रुपये क्विंटलने घसरले आहे। या लाल कांद्यामुळे किंवा कांद्याच्यामुळे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता। औचित्याच्या मुद्द्याने सांगतो साहेब, आपलं जे म्हणणं आहे ते वाचून दाखवा आणि आपण पुढे जाऊ। आपल्याला प्रचंड मतांनी शेतकऱ्यांनी निवडून दिलं तर माझं असं म्हणणं आहे की 20% जे आयात शुल्क सरकारने केंद्र सरकारने लावलं आहे त्याच्याला शिफारस करून शासनाने यात भाग घ्यावा अशी विनंती या माध्यमातून मी करतो। चेतन तुपे। अध्यक्ष महोदय, मी खालील सार्वजनिक महत्त्वाच्या व निकडीच्या बाबींवर औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधू इच्छितो। पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिंताजनक स्वरूपापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्यानं पुणेकरांच्या मध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष निर्माण झालेला आहे। गेल्या काही वर्षामध्ये वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या संख्येनं वाढ होत आहे आणि त्याच्यामध्ये सातत्यानं रस्ता दुरुस्तीची कामं असतील, नवीन रस्ता बनवण्याची कामं असतील, मेट्रोच्या मार्गिका बनवण्याची कामं असतील, नवीन उड्डाणपूल बनवण्याची कामं असतील, या सर्व कामांमध्ये वाहतुकीचा वेग पुणे शहरातला मंदावला आहे आणि तो ताशी 15 किलोमीटर इतक्या चिंताजनक अवस्थेपर्यंत आता जाऊन पोचलेला आहे। याचमध्ये माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे शहरात येतो आणि माझ्याही मतदारसंघामध्ये हडपसर असेल, गाडीतळ असेल, आकाशवाणी 15 नंबर या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याच्यात भर म्हणून रस्त्याच्या कडेला इस्तस्तसा लावलेल्या खाजगी वाहतुकी बस या वाहतूक कोंडीमध्ये भर घालत आहेत। सय्यदनगर येथे रेल्वेचा अंडरपास न झाल्याने तेथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते। मुंढवा केशवनगर येथे अंडरपास नसल्यामुळे त्याही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते। कात्रज चौक, कोंढवा, खडीमशीन चौक परिसरात या भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे। कोंढवा भागामध्ये शिवनेरी नगर ते ज्योती हॉटेल हा डीपी रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे तिथेही नागरिकांना वाहतूक कोंडीचे सामोरं जावं लागतं आहे। पुणे शहरामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा पुणे महानगरपालिकेने तयार केला होता, परंतु अद्यापपर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही। मधल्या काळामध्ये महानगरपालिकेचे हद्द वाढून 34 नवीन गावं महानगरपालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेली आहेत। त्यामुळं नवीन तंत्रज्ञान आणि आता ही गावं वाढल्यामुळं हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन कालबाह्य झालेला आहे। त्यामुळं या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनचं पुनर्जीवन करणं, त्याचं पुन्हा हे करणं अतिशय क्रमप्राप्त झालेलं आहे।
तसेच पुणे शहराचा रिंग रोडला चालना देणं धन्यवाद. गरजेचं वाचून आहे. दाखवा फक्त. शेवटचाच मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, आणि गडकरी साहेबांनी आमच्या सोलापूर महामार्ग जो आहे त्याच्यावरती भैरवा नाला ते यवत हा एलिव्हेटेड 6 लेनचा कॉरिडॉर त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. त्यामुळे हा प्रस्तावित कॉरिडॉर रिंग रोड संपूर्ण पुणे शहरात असलेले डीपी रस्ते रखडलेले आणि मेट्रोची मार्गिका ही लवकरात लवकर कराव्यात अशी ही महत्वाची आणि गंभीर बाब मी औचित्याच्या मुद्द्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. श्री धनंजय गाडगे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सांगली मिरज कुपवाड शहर नगरपालिकेची मंजूर फेरबदलाची SM विकास योजनेची अधिसूचना 4 एप्रिल 2012 रोजी प्रसिद्ध झाली. तसेच 2 जानेवारी 2015 रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन 3 मार्च 2016 रोजी उर्वरित साराभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाली. वास्तविक 4 एप्रिल 2012 व 3 मार्च 2016 या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धीसोबतच त्यांचे विकास नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते. परंतु अधिसूचनेतील निर्णयांचे SM व EP नकाशे अद्याप तयार होऊन प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत व महापालिकेकडे आज अखेर शासनाकडे उपलब्ध झालेले नाही आहेत. वरील SM व EP चे शासन निर्णयामुळे काही त्रुटी व विसंगती आहेत. त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव माननीय नगरविकास मंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केलेला आहे. या सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला प्रस्ताव मागील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळंबलेली आहेत. तिन्ही शहरांचे विकास व नवीन बांधकामे खोळंबलेली आहेत. या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार झालेला आहे. सबब अधिसूचनेतील निर्णयांचे SM व EP नकाशे अंतिम मंजूर करून तात्काळ त्यांना प्रसिद्धी देण्यात यावी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला विनंती करत आहे. धन्यवाद. ठीक आहे. श्री शांताराम मोरे. श्री राजेश मोरे. माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या 144 कल्याण ग्रामीण विधानसभा या मतदारसंघात मी अनेक महिन्यापासून या मतदारसंघात असलेल्या 27 गावं, नवी मुंबईमध्ये असलेली 14 गावं आणि दिवा शहरात पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पाण्याचा तुटवडा भासत आहे. अध्यक्ष महोदय, आपणास विनंती करत आहे की या 27 गावांमधील आणि 14 गाव दिवा या पाण्याची तुटवडा भासत असताना या सर्व पाण्याचा प्रश्न वर्तमानपत्र असतील, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल, या मीडियाच्या माध्यमातून या पाण्याच्या प्रश्नाच्या बातम्या येतच असतात. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करण्यात येतो की ही 27 गावांसाठी जो 105 MLD पाणी कोटा मंजूर झालेला आहे, त्या 105 MLD पाण्यातून फक्त 50 ते 55 MLD पाणी या 27 गावासाठी दिला जातो. त्यामुळे आडवली, डोकडी, पिसेवली, गोलवली, दावडी, सोनारपाडा, आजदे, सागाव, सांगर्ली, नांदिवली, पंचानंद, PNT कॉलनी, भोपर, देसलेपाडा, लोढा, संदप, उसारगर, घारिवली, काटे, निलजे, पलावा, घेसर, कोहळे, खोणी, हेदुटणे, कासारी व पागड्याचा पाडा, बार, अंतर्ली, शिरडोन, वडवली, पिंपरी व कर्मनगरी व इतर या गावामध्ये प्रचंड पाणी टंचाई असून महिला भगिनी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे, आता जो 50-55 MLD पाणी कोटा देत आहेत, त्यात जर शासनाच्या माध्यमातून 30 MLD पाणी कोटा वाढून दिला तर नागरिकांना तात्पुरता पाण्याचा प्रश्न निकाली निघेल व नागरिकांना दिलासा मिळेल. अध्यक्ष महोदय, आपल्या या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार माने. त्यांच्या माध्यमातून वाचा फक्त, आपण औचित्य बरेच आहेत त्यामुळे आपण जे आपला औचित्याचा मुद्दा असेल तेवढा वाचून दाखवा. भाषण होणार नाहीत.
या खासदारांच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम चालू आहे, त्यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या या महायुतीच्या सरकारवर, आपल्या या लाडक्या बहिणींचा, या तिन्ही भावांवर सरकारवर प्रचंड विश्वास आहे की आपला हा पाण्याचा प्रश्न आपला नक्की सुटेल. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की या गावांसाठी 105 MLD पाणी कोटा मंजूर आहे, त्याच्यात जर अजूनही 95 MLD पाणी आपल्याला दिला तर या 27 गावांचा प्रश्न सुटेल. तर माझी विनंती आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर 30 MLD आणि उर्वरित जो प्लस कोट आहे 95 आहे तो वाढून देण्यात यावा, जेणेकरून ह्या 27 गावातला पाण्याचा प्रश्न सुटेल. मला जी बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी अध्यक्षांचा मनापासून आभार मानतो. सुधीर भाऊ, ठीक आहे. श्री अमोल खताळ. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यातून मी महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधू इच्छितो. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्रातील अंत्योदय कार्ड व प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाते. हे धान्याचे वाटप करताना प्रत्येक दुकानात ई-पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांचे अंगठे व आधारद्वारे नोंद करून त्यांना दिलं जातं. परंतु मागील काही दिवसापासून ई-पॉस मशीनमध्ये अडचणी येत आहे, त्यामुळं धान्य घेण्यासाठी जे लाभार्थी येत आहे त्यांना बराच वेळ तात्काळ थांबावं लागतंय. अध्यक्ष महोदय, ई-पॉस मशीन आधार सर्व्हर प्रणालीवर काम करते. यामध्ये मागील काही दिवसापासून सर्व्हर चालू न होणे, सर्व्हर चालू झाला तर संथ गतीने चालते, अशा अडचणी येऊ राहिल्यात. अध्यक्ष महोदय, अंत्योदय कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबाला 16 किलो गहू, 19 किलो तांदूळ असे एकूण 35 किलो धान्य मिळते. तर प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 किलो गहू, 3 किलो तांदूळ असे 5 किलो धान्य मिळते. हे सगळे हातावरचे पोट असलेले गोरगरीब लाभार्थी आपले दिवसभराचा रोजगार सोडून तिथं त्या स्वस्त धान्य दुकानात तत्काळ थांबलेले असतात, त्यामुळे त्यांना मानसिक आर्थिक त्रास होतो. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात रास्त भाव दुकानांची संख्या 164 आहे. अंत्योदय कार्ड धारकांची संख्या 6369 आहे. प्राधान्य कार्ड धारकांची संख्या 65,471 असून एकूण लाभार्थी 71,840 एवढे आहे. या सर्वांना ई-पॉस सर्व्हर मशीनमध्ये सर्व्हर अडचणीमुळे धान्य मिळत नाहीये. अध्यक्ष महोदय, अंत्योदय कार्ड प्राधान्य कार्ड लाभार्थ्यांना ऑनलाईन अडचणीमुळे बऱ्याच जणांना अजून रेशन कार्डचं म्हणतो आपण ते कार्डचं सुद्धा वाटप झालेलं नाही, त्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. अध्यक्ष महोदय, स्वस्त धान्य दुकानदार सुद्धा यामुळे हतबल झाले आहेत. अंत्योदय कार्ड व प्राधान्य कार्ड लाभधारकांना येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ संबंधितांना सूचना कराव्यात व लाभार्थ्यांना योजनेतून मिळणारे धान्य लवकरात लवकर मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी ही आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. श्री राहुल आवाडे. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो ही इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. या वस्त्रोद्योग नगरीमध्ये दरवर्षी फार मोठ्या पद्धतीने औद्योगिक क्रांती होत या इचलकरंजी नगरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आणि कष्टकऱ्यांची वस्ती या ठिकाणी वाढत चालली आहे आणि त्यामुळं इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चाललाय. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्यावरती आपल्याला सांगू इच्छितो की इचलकरंजीला अमृत 2.0च्या माध्यमातून योजना मंजूर झाली आहे आणि त्याची साधारण रक्कम 1,160.84 कोटी रुपये ही एवढी आहे. सुळकूट पाणी योजना ही इचलकरंजीला गरजेची आहे का? हो, गरजेची आहे. आणि या योजनेला या ठिकाणी बरेच वर्ष याचा टेंडर काढूनही ही योजना अजून चालू झाली नाही आहे. या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजीला आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज त्या ठिकाणी भागणार आहे. या ठिकाणी मी मुद्दामना आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी या ठिकाणी
तर त्यांना विनंती करू इच्छितो की या माध्यमातून आपण या ठिकाणी तातडीनं बैठक बोलून आपण या प्रश्नाला अतिशय गांभीर्यपूर्वक मार्गी लावावं आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून पिण्याचा इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. श्री धन्यवाद. शिवाजी पाटील. अध्यक्ष महोदय, आज मला बोलायला दिल्याबद्दल मनापासून आपलं धन्यवाद. चंदगड तालुका अति पावसाचा प्रदेश आहे. या प्रदेशात 700 सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडतो. त्यामुळे ताम्रणी घटप्रभा नदी आहे कायमपुराचे संकट असते. दरवर्षी 400-500 कोटी नुकसान होते. त्यात वनस्पती पिके फळझाडे यांचे तर फार नुकसान होतेच. शिवाय घरे जनावरे जंगल संपत्ती आणि शेतकऱ्यांना दुबार करावी लागणारी पेरणी रोप लागणे त्याचा नुकसानीत समावेश होतो. तसेच जीवितहानी होण्याची शक्यता प्रत्येक वर्षी असतेच. नदीवरील बंधाऱ्यात अडकणारी झाडे कचरा काढायची राहिलेली बर्गे आणि गाळ यामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. अतिपावसामुळे धरणातून सोडण्यात येणारे अनियमित पाणी याचाही परिणाम होतो. नदी परिसरात झालेल्या बेकायदेशीर बांधकाम याचाही परिणाम नदीच्या पाण्यावर होतो व अडथळा निर्माण होतो. आपण घटप्रभा ताम्रणी नदीच्या मधून एक नदी किंवा कालवा काढून हा प्रश्न मिटू शकतो. जो कालवा फाटकवाडी धरणाजवळून सुरू होईल येताना तो फाटकवाडी जवळील पुराचे पाणी अतिरिक्त पाणी सोबत घेऊन येईल आणि जाता जाता ताम्रणीकडे जाणारे सगळे ओढे आपल्यासोबत घेऊन जाईल. हा कालवा किंवा नदी फाटकवाडी भोकोडी मार्गे काजिरणे गावाजवळून हिनगाव सावर्डे शिरगाव वाळकुलच्या मधून नागरवाडी फाट्याला क्रॉस करून नागरवाडीच्या वरच्या बाजूने कोरज गंधरगडच्या खालच्या बाजूने मलंग लाकरोडी उंबरवाडी या टेकडीच्या बाजूने मलतवाडीच्या वारोडीच्या खालून मलतवाडीच्या गावच्या खालून मलतवाडी निट्टूर गावच्या मधून धोंडगे चिंचणीमधून कामेवडच्या नदीत जाईल. हा कालवा अतिरिक्त पाणी घेऊन जाण्याचे फायदे. पूर परिस्थिती मात होईल. ताम्रणी घटप्रभा आणि प्रवाह कमी होऊन या कालव्यातून जाईल. दरवर्षी 400-500 कोटीचे नुकसान थांबवून शासनाच्या खर्चात बचत होईल. ताम्रणी घटप्रभा नदी काठावर या गावांना धोका कायमचा टळेल. अतिरिक्त शेतीसाठी जागा उपलब्ध होईल. पावसाळी पिके डोंगर माथ्यावर होतील. त्यात भात आणि नाचणी याचे उत्पादन वाढेल आणि डोंगराच्या बाजूने फळबागाची लागवड होईल. सामाजिक वनीकरण विभागाला हा कार्यक्रम राबवता येईल आणि निसर्ग संपदा वाढेल. 40 अधिक गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल. चंदगड गडिंग्लज तालुक्याला जोडणारा भडगाव पूल दरवर्षी प्रचंड पूर असल्यामुळे 15-1 महिना पाण्याखाली गेल्यामुळे शाळकरी मुलांचं वैद्यकीय आणि सर्व शेतकरी बांधवांचा आपला रस्ताच बंद थांबलेला असतो. तो एकदा तिची उंची वाढवल्यामुळे तो एकदा पूल कायमस्वरूपी आपल्याला लोकांना वापरता येईल आणि दोन्ही तालुक्याचा संपर्क आपला नियमित राहील सुरळीत राहील. आणि तसेच उंचगी धरणातून कालवे काढले तर दुष्काळी भागात पाणी मिळेल. उच्चंगी धरणातून दुष्काळी भाग असणाऱ्या गडिंग्लज तालुक्यातील पूर्व भागात पाणी देण्यासाठी एका कालव्याचे आयोजन करावे जेणेकरून गडिंग्लज तालुक्यातील पूर्व भाग दुष्काळी भाग ओलिताखाली येईल आणि सर्व उपयोजना पूरपरिस्थिती नियंत्रण देऊन दरवर्षी शासनाच्या पूरपरिस्थिती होणाऱ्या खर्चात बचत होईल. चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यात वारंवार येणाऱ्या पूरपरिस्थितीवर शासनाने योग्य ती उपाययोजना करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि जनतेचा एक कायमस्वरूपी आशीर्वाद घ्यावा हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमती सना मलिक. अध्यक्ष महोदय, औचित्याचे मुद्दे पे मुझे बोलने के लिए मौका देने के लिए आपका आभार मानती हूँ. एम ईस्ट में 172 अणुशक्ति नगर विधानसभा क्षेत्र को जो महाराष्ट्र नगर और चीता कैंप के टूवर्ड्स जो सबवे जाता है वो बारिश के सीज़न में पूरी तरीके से अनअप्रोचेबल हो जाता है और इसी के कारण उधर जो तकरीबन लाख लोगों की आबादी है वो आबादी को बहुत मुश्किलों का सामना करना पड़ता है. आपको बताना चाहूँगी कि उधर मेट्रो कार शेड का भी काम चालू है. उसी क्षेत्र में जेल का भी रिजर्वेशन है. अगर आने वाले कुछ समय पे ये दोनों चीज़ जो रिजर्व प्लॉट्स है उसको पूरी तरीके से डेवलप किया गया तो उधर के लिए जो हमारा मेन एक्सेस है सबवे वो एक बहुत बड़ी चुनौती के रूप में लोगों के सामने आएगा. तो इसी के लिए 2022 में एक उड़ान पुल का प्रपोजल रखा गया था जिसके 2 आर्म को
टेंडर हो गया है, वो काम चालू होने वाला है कुछ दिनों में, लेकिन 2 आम रेलवे की एनओसी की वजह से पेंडिंग है। तो अगर इसके ऊपर ध्यान दिया जाएगा और अगर हमें एनओसी जल्दी प्राप्त हो जाएगी तो उधर के रहने वाले लोगों के लिए आसानी हो जाएगी, क्योंकि अगर कोई इमरजेंसी सिचुएशन आई आने वाले दिनों में तो रेस्क्यू ऑपरेशन में सरकार के लिए एक बहुत बड़ा क्वेश्चन मार्क क्रिएट हो सकता है। तो इसके ऊपर आप प्लीज ध्यान दीजिए और इसको आगे बढ़ाए, ये मेरा दरख्वास्त है। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला। एक सूचना अध्यक्ष महोदय, ही आपण जी सिस्टीम लावली ती अतिशय चांगली, आम्हाला सर्वांना मदत होते याची। एकच झालं की गेले 2 दिवस सूचना अध्यक्ष महोदय सगळ्यांसाठीच आहे, सगळे नवीन काही आहेत, ह्याच्यावर आसन क्रमांक येते। आम्हाला नवीन आमदार कधी कधी ओळखीचे असतात कधी नसतात, तर त्याचं नाव आलं जसं मुंबईत येतं आणि तालिका अध्यक्ष काल असले होते तरी आपला फोटो होता। तर सिस्टम जरा रेक्टिफाय केली तर जरा बरं होईल। आपला चेहरा मला माहितीच आहे तसा, पण तरी देखील येस। श्री शंकर जगताप। अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील चिंचवड विधानसभेतील माझा हा प्रश्न लक्ष वेधूचो। महावितरण पुणे परिमंडलाच्या पिंपरी विभागाच्या अंतर्गत सांगवी उपविभागाच्या ग्राहक संख्या मार्च 2022 अखेर 2,07,568 इतकी आहे आणि जवळपास दरवर्षी 10% वाढ होते। जर आत्ताची संख्या पाहिली तर ती जवळपास 2.25 लाख इतकी संख्या आहे। ग्राहकांच्या जास्तच्या संख्येमुळे अधिकारी, कर्मचारी, जनमित्र यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडतो। सदर शाखा कार्यालयाच्या 20 ग्राहकांच्या संख्येला येणाऱ्या प्रतिवर्षी अंदाजे 10% वाढ लक्षात घेता ग्राहकांच्या सोयीसाठी व महसूल वाढीसाठी सांगवी उपविभागाची पुनर्रचना करून नवीन हिंजवडी उपविभागासह 4 शाखा कार्यालय पिंपळे गुरव, पिंपळे निलक, वाकड व MIDC हिंजवडी मंजुरीसाठी प्रस्ताव संचालक संचलन मुंबई कार्यालयाकडे प्रलंबित आहे। प्रतिवर्षी नवीन येऊ घातलेले लघुदाब व उच्चदाब 20 ग्राहक, यामुळे प्रतिवर्षी अंदाजे 63 कोटी महसुलाची वाढ होते। नवीन उपविभाग व शाखा कार्यालयामुळे महावितरणावर आर्थिक बोजा न पडता महावितरणाच्या मानांकनानुसार ग्राहक संख्या राखल्यामुळे त्या विभागातील ग्राहक संख्येवर लक्ष केंद्रित करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास अचूक वीज बिले, वीज चोरी व रोहित्र चोरी रोखणे शक्य होण्याकरिता कमी वीज देखभाल खर्च, वेळेत वाहन दुरुस्ती, नियंत्रित वीज गळती, ग्राहकांच्या तांत्रिक व अतांत्रिक तक्रारी निवारण कामात सुसूत्रता इत्यादी बाब साध्य होण्याकरिता पिंपरी विभागातील सांगवी उपविभागाची पुनर्रचना करून नवीन 4 शाखा कार्यालय हिंजवडी येथे नवीन उपविभाग कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजुरी अभावी प्रलंबित असल्याने 20 ग्राहकांच्या मनामध्ये पसरलेला प्रचंड असंतोष याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी मी औचित्याच्या मुद्दा उपस्थित करत आहोत। धन्यवाद अध्यक्ष महोदय। श्री राजेश विटेकर। अध्यक्ष महोदय, आजच्या या औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, माझ्या श्री साईबाबा जन्मभूमी असलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत तालुक्यातील 42 व परभणी तालुक्यातील 12 अशा 54 गावांच्या एका बाजूला जायकवाडी कालवा तर दुसऱ्या बाजूला निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा गेलेला आहे। परंतु या दोन्ही कालव्यांचा उपयोग वरील 54 गावांना होत नसल्याने त्या परिसरातील जवळपास 1.5 लाख शेतकरी सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी लढा देत आहेत। त्यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही। परिणामी शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीशिवाय पर्याय नाही। त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गोदावरी नदीवरील बंधारे किंवा निम्न दुधना प्रकल्पातील उपसा जलसिंचन योजना राबविल्यास त्याचा फायदा या दोन्ही तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे। त्यासाठी येथे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी राबवावा अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे। अध्यक्ष महोदय, परभणी जिल्हा तथा माझ्या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होते। CCIची खरेदी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, परंतु माझ्या मतदारसंघातील सोनपेठ तालुक्यात भारतीय कपास निगम CCIचे एकही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आपल्या मार्फत माझी विनंती आहे की परभणी जिल्ह्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात तथा उपबाजार समितीच्या क्षेत्रामध्ये CCIची कापूस खरेदी त्या ठिकाणी सुरुवात करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व फार्मर्स खरेदी केंद्रामार्फत जवळपास 27 शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। शासकीय सोयाबीन
खरेदीची नोंदणी करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे. सोयाबीन खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांना 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हमीभाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. अध्यक्ष महोदय, शेती उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येत आहे आणि शेती करणे सध्या परवडत नाही. खर्च जास्त व हमीभाव कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन या पिकांना मिळणारा कमी भाव लक्षात घेता कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये तर सोयाबीन पिकास 8,000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चितच चैतन्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने हमी भाव वाढवून देण्याची गरज आहे. तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या वरील महत्त्वाच्या व गंभीर असलेल्या मुद्द्यांवर लक्ष घालून शेतकरी व नागरिकांना न्याय आपल्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात यावा. अध्यक्ष महोदय, जायकवाडी डावा उजवा कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यातील गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो, परंतु मागील 40 वर्षात शेवटच्या टेलपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. अर्धवट कालवे, नादुरुस्त कालवे, गाळ, झाडे झुडपे अशा इतर अडथळ्यामुळे बहुतांशी शेतकरी आजही सिंचनापासून वंचित राहिलेला आहे. तसेच पाणी पाळी सुद्धा नियमितरित्या सोडण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांना खात्रीने पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. परिणामी शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करणे अवघड जात आहे. शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी माझ्या मतदारसंघातील सर्व कालव्यांची दुरुस्ती व पाणी पाळ्यांचे नियोजन करून बागायती शेती क्षेत्र वाढवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे. अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्यावर करत आहे. मला संधी दिल्याबद्दल मी आपला आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. हे बघा, आतापर्यंत 14 लोकांनी आपलं औचित्याचे मुद्दे मांडलेले आहेत. बॅलेट प्रमाणे 25 लोकांची यादी आहे आणि त्या व्यतिरिक्त मला दालनात भेटून विनंती केलेल्यापैकी 10 लोक माझ्याकडे अजून आहेत. त्यामुळे आपण थोडक्यात केवळ जेवढा आपण सबमिट केलं असेल तेवढा टेक्स्ट वाचून दाखवा. आपल्याला औचित्याचा मुद्दा सादर करताना भाषण करता येणार नाहीत. श्री हेमंत ओगले. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी राज्यातील 2011 ते 2012 पासून प्रलंबित असलेल्या अंशकालीन शिक्षकांच्या रास्त मागण्यासंदर्भात या ठिकाणी आपल्याला औचित्याचा मुद्दा सादर करत आहे. अध्यक्ष महोदय, राज्यात 2011 ते 2012 पासून आजपर्यंत अनेक अंशकालीन शिक्षकांच्या तुटपुंजा मानधनावरती कार्य करावे लागते. त्यामुळे या अंशकालीन शिक्षकांना नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेवरती नियुक्ती आहे अध्यक्ष महोदय. आणि याच्यामध्ये अट अशी आहे की 6वी ते 8वी या इयत्तेमध्ये 100 मुलांचा पट असेल तरच त्यांना नियुक्ती मिळते. त्यामुळे सध्या ज्या शाळांचा असा पट नाहीये त्यामध्ये नियुक्ती मिळत नाही. तर अध्यक्ष महोदय, त्यांची विनंती आहे की 6वी ते 8वी ही अट काढून 5वी ते 10वी ही अट करावी. त्याचबरोबर एका शाळेमध्ये जर तेवढी मुलं नसतील तर 2 शाळा एकत्रित करून पण त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, त्यांचं जे मानधन आहे ते खूप तुटपुंज आहे. तर त्यांना नियमाप्रमाणे जो मिनिमम जी वेजेस आहे त्याप्रमाणे त्यांना मानधन मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे व त्यांचा कायम संवर्ग तयार करावा इत्यादी मागण्या ते सतत मागत असतात. यासाठी ते शासनाबरोबर संवाद संघर्ष करत असतात, परंतु अद्यापपर्यंत त्यांना दाद मिळालेली नाही आणि त्यांचा असंतोष वाढत आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी करत आहे की या शिक्षकांना अंशकालीन जे आहेत त्यांना कायम करण्यात यावं, त्यांचं मानधन वाढवण्यात यावं व त्यांची जी मागणी आहे 6वी ते 8वी पर्यंत जो 100 मुलांचा पट आहे तो काढून 5वी ते 10वी करावा व एका शाळेत पूर्ण नसेल तर तो 2 शाळेमध्ये मिळून एक शिक्षक काम करायला तयार आहे. तर या संदर्भात शासनाने योग्य तो निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा ही विनंती. धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. श्री मनोज घोरपडे. अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी या ठिकाणी आपण दिली त्याबद्दल प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो. मी ज्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलोय या मतदारसंघाचं नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी केलेलं आहे.
आज कराड तालुक्याचा पश्चिम भाग आहे, या ठिकाणी आजही अतिशय दुष्काळी अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्या ठिकाणी तारळी नदीवर 50 मीटर हेडपर्यंत पाल उपसा सिंचन योजना तसेच त्या ठिकाणी इंदोली उपसा सिंचन योजना झालेली आहे, परंतु या योजना टेस्टिंग झाल्या आणि त्यानंतर परत कधीही आजपर्यंत 10 वर्षामध्ये ही योजना चालू झाली नाही, कारण या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःच्या लिफ्ट केलेल्या आहेत, त्यामुळे ही योजना आज बंद स्वरूपात आहे। परंतु ही योजना 50 मीटर हेडवरून जर 100 मीटर हेडपर्यंत केली तर या विभागाचा दुष्काळ कायमस्वरूपी या ठिकाणी नष्ट होणार आहे। येथील शेती पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, त्याच पद्धतीनं पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे। आज आपण बघतो नागझरी गाव त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातील आहे, त्याच पद्धतीनं राजाचं कोर्ले हे गाव आहे, त्याच्या बाजूनं पाणी सगळीकडे जात असतं उरमोडी योजनेचं टेंबू योजनेचं, परंतु ही दोन गावं आज ही पाण्यासाठी अतिशय अडचणीत आहेत। तर या ठिकाणी उरमोडी आणि टेंबू या योजनेमध्ये या गावांचा समावेश करून यांना सुद्धा या ठिकाणी न्याय मिळावा। त्याच पद्धतीनं कोरेगाव तालुक्यामधील जो पूर्व भाग आहे या पूर्व भागासाठी सुद्धा पाण्याचं नियोजन करणं हे अतिशय गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं या ठिकाणी शेती पाण्याचे प्रश्न जसे आहेत त्याच पद्धतीनं रेल्वेचे पण प्रश्न या ठिकाणी आहेत। आता रेल्वेचं या ठिकाणी वायडनिंग चालू आहे, त्या ठिकाणी जे काय बोगदे आहेत आज किरोली असेल त्याच पद्धतीनं नडशी या ठिकाणी बोगद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाणी साचतंय आणि हा नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहे। कन्क्लूड करा। त्या माध्यमातून थोडंसं या विषयाकडे सुद्धा आपलं लक्ष जावं आणि संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत। या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद मानतो। महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारला सांगू इच्छितो की माझ्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात द बॉम्बे समाचार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी AM कामा यांच्याकडून नटराज केटर्स नटराज रिअल कॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सर्वे क्रमांक 80 व सर्वे क्रमांक 83 हिस्सा क्रमांक 7 विलेज बोरला RK स्टुडिओच्या बाजूला साधारण 2 एकर 21 गुंठे जमीन अंदाजे 181 चौरस मीटर या जमिनीचे शासन दर प्रमाणे बाजार मूल्य रुपये 30 कोटीहून अधिक असताना सदर जागेवर अनधिकृत बांधकामे बसून घ्या। अध्यक्ष महोदय, अधिक असताना सदर जागेवर अनधिकृत बांधकामे व अतिक्रम असे खोटे भासवून जमिनीचे खोटे दस्तावेज तयार करून अशी दिशाभूल करून रुपये 1,20,00,000 इतकी जमिनीचा दर निश्चित प्रमाणे येणारे स्टॅम्प ड्युटी कमी करून जमिनीचे बाजार मूल्य कमी दाखवून जमिनीची खरेदी केली। यामध्ये सदुय्यम निबंधक कुर्ला क्रमांक 3 मुंबई उपनगर जिल्हा येथील अधिकारी व खरेदी विक्री करणारे यांच्या संगमताने हा व्यवहार झाला असून यामध्ये शासन मोठ्या प्रमाणात महसूल बुडवले आहे। तसेच सर्वे क्रमांक 14 हिस्सा क्रमांक 1 वाडोली गाव विलेज तालुका कुर्ला नगर भूभान क्रमांक 165 भाग 1 ते 4 आणि 166 अंदाजे 5,652 चौरस मीटर ही जागेचे देखील जमिनीचा शासन व दर निश्चित रुपये 21,18,75,000 इतके असताना जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार रुपये 1 कोटी दाखवून 5 लाख रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी भरली। या शासनाच्या दर निश्चित प्रमाणे येणारी स्टॅम्प ड्युटी रुपये 1,10,00,000 रुपये 80 इतकी आहे। हा दस्तऐवज नोंदणी सदुय्यम निबंधक कुर्ला क्रमांक 3 मध्ये मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडील खरेदी दस्तऐवज क्रमांक 13/10/245 पावती क्रमांक 1275 दिनांक 19/11/2010 असा आहे। ह्या जागेपैकी फक्त 33 स्क्वेअर मीटर जागा नटराज केटर्स यांनी 2 वर्षात सुप्रीम कोर्ट बिल्डरला 41 कोटीला हे विकली आहे। 4 प्लॉट किंमत अंदाजे 10 कोटी या प्रकारे करून विकली। हे 2 वर्षांमध्ये 20 पट फायदा स्वतःचा करून घेतला, परंतु शासनाचा महसूल बुडवला। या खरेदी विक्रीचे दस्तऐवज व संयम
दुय्यम कुर्ला 1 वर्ग 2 दस्त क्रमांक 1/11/206 2012 दिनांक 5/12/2012 या खरेदी खताद्वारे नटराज रिअल कोन प्रायव्हेट लिमिटेड आणि सुप्रीम एका कंपनीला या विकली। यावेळी सुप्रीम मेगा कंपनी यांनी 21/20 रोजी शासनाला भरलेली स्टॅम्प ड्युटी रुपये 2,05,00,000 म्हणजे स्वतः कमी ड्युटी भरून विकत घेतले आणि दुसऱ्याला जास्त बाजार मूल्य दाखवून जमीन विकणे। या प्रकरणामध्ये इन्कम टॅक्स व इतर तत्सम शासकीय कार्यालयाची दिशाभूल करून या माध्यमातून शासनाचं मोठा दस्त सादर करून शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवणे, त्या माध्यमातून प्रचंड काळे पैशाचे पांढऱ्या पैशात चलन रूपांतरण करणे, अशा प्रकारचे संबंधित विक्रेता, खरेदीदार व अधिकारी संगमत करून प्रचंड आर्थिक व्यवहार केलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे यांच्यावरती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांचं चेंबूरमध्ये या जमिनीवरती जे बांधकाम झालेले आहेत ते मुंबई महानगरपालिकेला सांगून ते बंद करायला पाहिजेत आणि त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे। धन्यवाद। संजय केळकर। अध्यक्ष महोदय, राज्यातील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत घेण्याची मागणी सातत्याने होत आहे। शासनाने लाडपागे समितीच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची देखील शिफारस केली आहे। तथापि सफाई कामगारांच्या जातनिहाय विभागणी केल्याने यामध्ये अनेक जाती वगळण्यात आल्याने सर्व सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळत नाही। जो म्हणून गाडीत काम करतो तो सर्व सफाई कामगार असे धोरण निश्चित करून सर्व सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ देण्यात यावा, अशा प्रकारची मागणी मी सातत्याने या सभागृहात करत आहे। मात्र याबाबत ठोस कार्यवाही होत नसून तथापि सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबतचे प्रकरण न्यायालयाच्या प्रक्रियेत देखील अडकल्याने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे। या प्रकरणी माझी विनंती आहे की शासनाने कायदेशीर बाजू सक्षम बाजू मांडण्यासाठी न्यायालयीन करण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत आणि त्याबाबत ठोस प्रकारची कार्यवाही व्हावी। हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लावावा, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करत आहे। श्री चंद्रकांत सोनावणे। महोदय, माझ्या मतदारसंघातील धानोरा 132 केव्ही सबस्टेशनचं काम मंजूर आहे। भुवनेश्वर इलेक्ट्रिक कंपनीने हे काम 1 एप्रिल 2022ला त्यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे, पण सदरचं काम अजूनही सुरू झालं नाही आणि हे काम सुरू करावे म्हणून माझ्या आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला, पण कंपनीने हे काम अजूनही सुरू केलं नाही। कॉन्ट्रॅक्टरने 31/10/23 रोजी हे काम करण्यास त्यांना व्यक्तिगत अडचणी आहे असं पत्र दिलंय। तर माझी या सभागृहाला विनंती, आपल्याला विनंती आहे साहेब, की ह्या काम रद्द करून पुन्हा नवीन टेंडर काढण्यात यावं आणि हे काम लवकरात लवकर सुरू करावं, जेणेकरून आमच्या भागामध्ये जो विजेचा दाब हा कमी प्रमाणात येतो आणि शेतकऱ्यांना अडचणी होत आहेत, पंपांना अडचणी होतात आणि त्यामध्ये मोटरी जळत आहेत। तर मी आपल्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांकडे हे जे पत्रव्यवहार झालेला आहे हा रद्द करून ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात यावा आणि त्या पद्धतीचं टेंडर काढण्यात यावं, ही विनंती औचित्याच्या माध्यमातून मी आपल्याकडे करतोय सर, आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे। श्री विनोद अग्रवाल। श्री विजयसिंह पंडित। आपले मनापासून आभार मानतो, औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी आपण दिली। माझा गेवराई विधानसभा मतदारसंघ गोदावरी आणि सिंदफणीच्या कुशीमध्ये वसला असला तरी सिंचनापासून दुर्लक्षित असा हा मतदारसंघ आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी यांच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रात झालेल्या बॅरेजेसच्या शृंखलेमुळे गोदावरी काठावरील शेत जमीन ओलिताखाली आली, मात्र सिंदफणा नदीचा काठ मात्र दुष्काळग्रस्त राहिला आहे। सिंदफणा नदीवरील टाकळगाव, हिंगणी, कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे
निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्याच्या कामास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिलेली आहे अध्यक्ष महोदय. अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी यासाठी भरीव अशी तरतूदही केली आहे. मात्र मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन त्यास प्रशासकीय मान्यता देणे बाकी आहे. यासोबतच सिंदफणा नदीवरील इटकूर, अंकोटा, खुंडरस, कुक्कडगाव, नाथापूर आणि बिंदुसरा नदी पात्रातील नामलगाव या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्याच्या कामाचे सर्वेक्षण आणि अन्वेषण पूर्ण झालेले आहे. या कामासही प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि कायमस्वरूपी दुष्काळाचे निर्मूलन करण्यासाठी सिंचन सुविधा वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळं या सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी मी करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे आपल्या माध्यमातून यानंतरच्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये या सर्व प्रकल्पांना खास बाब म्हणून मान्यता द्यावी, जेणेकरून सिंदफणा नदी काठचे जे काही गावं आहेत, जवळपास 32,000 एकर जमीन ही ओलिताखाली अध्यक्ष महोदय येईल. गेवराई विधानसभा मतदारसंघातील जो काही ऊसतोड मजुरांचा जिल्हा आणि तालुका म्हणून पाहिलं जातं, निश्चितपणानं हे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी शाश्वत पाणी शाश्वत शेतीसाठी उपलब्ध होईल आणि जी ओळख ऊसतोड मजुरांचा तालुका जिल्हा म्हणून आहे ती कुठेतरी पुसण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. ठीक आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. डॉक्टर राहुल पाटील. अध्यक्ष महाराज, परभणी महानगरपालिकेतील प्रस्तावित प्रलंबित असलेल्या 3 प्रकल्पासाठी सातत्यानं मी 2017 पासून याचा पाठपुरावा करत आहे. परभणीमध्ये अमृत 2 योजनेअंतर्गत समांतर वॉटर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 2019ला 108 करोड त्याची प्रोजेक्ट कॉस्ट होती. आज जवळपास वाढून ती 200 करोड पर्यंत गेलेली आणि फक्त एवढंच की GR आजपर्यंत काढण्यात आलेला नाही. GR साठी फक्त प्रलंबित आहे. प्रशासकीय मान्यता असली पाहिजे यासाठी 2023च्या 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जे अधिकारी हे कशासाठी दीर्घाई करतायत, आम्हाला पाणी लागत नाही का? 135 लिटर पाणी जे जल आयोगानं बेंचमार्क म्हणून फिक्स केलेलं आहे त्या परभणीकरांना देण्यासाठी शासनाची जी योजना आहे ती आज 200 करोडपर्यंत वाढलेली आहे. आता ती 300-500 कितपर्यंत हे वाढवायचे प्रकल्प मला हे काही कळायला मार्ग नाही. कशासाठी? आम्ही फक्त सत्ताधारी पक्षामध्ये आलो नाहीत या कारणासाठी आहे का? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आज परभणीकरांना पडलेला आहे. तशाच प्रकारे अमृत 2 हे पाणी पुरवठा योजना जशी शासनानं बंद करून ठेवण्यामध्ये किंवा बंद ह्याच्यामध्ये फाईलमध्ये ठेवलेली आहे, तशाच प्रकारे सांस्कृतिक नगरी म्हणून परभणी शहर सुप्रसिद्ध आहे आणि त्याचं सुद्धा मान्यता 2017-18लाच ज्यावेळेस मुनगंटीवार साहेब फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी मान्यता दिलेली आहे. तो सुद्धा प्रकल्प तसाच रखडलेला आहे. मग तो जी आता आमची वास्तू उभा आहे त्या वास्तू काय खंडर करायचे का? हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने मी सभागृहापुढे आपल्या समोर मांडतोय. त्याचा सुद्धा जवळपास 12 करोड रुपये आज त्याला सुद्धा लागणार आहेत. माझी आपली माध्यमातून शासनाला विनंती आहे की आमचे हे जे 3 प्रकल्प आहेत या 3 प्रकल्पाला आपण कधी पैसे निधी उपलब्ध करून देणार आहोत. ठीक आहे. माझा तिसरा एकच मिनिट अध्यक्ष महाराज, माझा तिसरा जे प्रलंबित प्रस्ताव शासनाकडे आहे ती भुयारी गटर योजना जी आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ते प्लांट सुद्धा मंजुरीसाठी आपल्याकडे येऊन पडलेला आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे अध्यक्ष महाराज, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा एक नियम आहे की जिथं महानगरपालिका असेल तिथं भुयारी गटर योजना असली पाहिजे आणि सिवेज ट्रीटमेंट प्लांट आज तिथं आमचा रेडी असताना सुद्धा फक्त जमीन ॲक्वायर करायची आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठानं जमीन देण्याचं सुद्धा आमच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलनं मंजूर केलेलं आहे. MCRच्या पुण्याच्या बैठकीमध्ये सातत्यानं मी पाठपुरावा करतोय की ही जागा आम्हाला फक्त महानगरपालिकेला सिवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी लागणार आहे, आपण हे उपलब्ध करून देणार का? अध्यक्ष महाराज एकच मिनिट घेतो, चला कंक्लूड करा, बरीच लोक बोलायची आहेत. त्यामध्ये सुद्धा 17 सप्टेंबरला 2023ला मुख्यमंत्री महोदयांनी
याची घोषणा केली होती, पण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जे प्रलंबित प्रस्ताव आमच्या महानगरपालिकेचे 3 आहेत, आपण हे कधी मंजूर करणार आहोत, एवढं मला लेखी उत्तर आपल्या माध्यमातून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. श्री राजेश बकाने. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष महोदय, देवळी तहसील आणि पुलगाव अप्पर तहसील या ठिकाणी दस्त नोंदणी कार्यालयाबाबत मी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे. अध्यक्ष महोदय, गांधीजींच्या वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघामध्ये दस्त नोंदणी कार्यालय देवळी तालुक्याचे ठिकाण असताना सुद्धा आणि पुलगाव अप्पर तहसीलचे ठिकाण असताना सुद्धा आठवड्यातून 2 दिवस या कार्यालयाचे कामकाज चालू असते आणि देवळी येथे ते ऑनलाईन नसल्यामुळे त्या ठिकाणी दस्त नोंदणीचे कागदपत्र ताबडतोब मिळत नाही. त्यामुळे येथे पूर्ण वेळ दस्त नोंदणीचे कार्यालय चालू करण्यासंबंधी आपण आपल्या स्तरावरून सूचना कराव्या, कारण देवळी तालुक्याचं ठिकाण आहे आणि पुलगाव अप्पर तहसीलचं ठिकाण आहे. त्यामुळे 80 गावातील लोकांची मागणी त्या ठिकाणी मला आली असल्यामुळे या ठिकाणी जनतेचा आवाज म्हणून मी या ठिकाणी आपल्याला मागणी करतोय. त्याचप्रमाणे देवळी मतदारसंघातील अनेक गावामध्ये शेतीमध्ये शेतकऱ्यांना जंगली डुक्कर आणि श्वापदांचा खूप त्रास आहे. त्या ठिकाणी 100% अनुदानावर शेताचं कुंपण मिळावं या ठिकाणी मी मागणी करतो आहे की रिझर्व्ह फॉरेस्टच्या ठिकाणी ज्या शेती असतात त्या ठिकाणी 75% अनुदानावर शेतीचं कुंपण दिल्या जाते. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी हा त्रास असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी शेतीचं कुंपण 100% अनुदानावर देण्याची मागणी मी या ठिकाणी करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. श्री अनूप भैया अग्रवाल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी माझ्या धुळे शहर मतदारसंघातील वक्फ बोर्डच्या नावाखाली होत असलेल्या भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाउन प्लॅनिंग स्कीम 1964 भूखंड क्रमांक 57 व 57B या जागेवर काठ म्हणजेच बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते. सदर जागेचे जे मालक होते अध्यक्ष महोदय मोहम्मद हाजी यांना तत्कालीन नगरपालिकेने 11,711 रुपये त्या जागेबद्दल मोबदलाही दिलेला होता. अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला, परंतु 2012ला विकास आराखडा तयार झाला अध्यक्ष महोदय व त्यात 57A आणि 57B या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकण्यात आले. अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर महिन्यात 2023 मध्ये अचानक त्या भूखंडावर वक्फ बोर्डचं नाव लावण्यात आलं. मौलवीवाडा मस्जिद ट्रस्ट असे नाव लावण्यात आले. त्याच्या आधी 2023 ऑक्टोबर पर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते, परंतु 2023 मध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले. हे सर्व अध्यक्ष महोदय त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार फारुख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने हे सर्व कृत्य केलेले आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख शाह अनवर यांच्या आईच्या नावाने साबिरा बी शाह यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला का याच्यातील जवळपास 9,500 स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचं आरक्षण करून आम्हाला मिळावी, परंतु महापालिकेने तो प्रस्ताव फेटाळला. परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला. 30 वर्षाचं करार त्यांनी वक्फ बोर्डाकडनं केलं त्या जागेचं. वक्फ बोर्ड असे करार करू शकत नाही त्यांच्या कायद्याप्रमाणे, तरी असा करार त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, महापालिकेने ठराव क्रमांक 46 दिनांक 25 फेब्रुवारी 2024ला या सर्व आरक्षण बदल करूनचा ठराव शासनाला पाठवला. माझी आपल्यास विनंती आहे का तो ठराव त्वरित विखंडित व्हावा. ही अध्यक्ष महोदय एकच शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, धुळे शहरात कॉटन मार्केट परिसर आहे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी 3300 घरं हे अस्तित्वात आहे. त्या 3300 घरांवर जी जागा सरकारी होती
त्याच्यावर सुद्धा वक्फ बोर्डने आपलं नाव लावलंय अध्यक्ष महोदय. ही गंभीर बाब आहे. माझ्या जिल्ह्यात जवळपास 117 जागांवर वक्फ बोर्डाचं नाव लागलंय आणि 33 जागांवर जवळपास अध्यक्ष महोदय माझ्या शहरात वक्फ बोर्डने 2023 नंतर नावं लावली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय शेवटचा कंक्लूड करा. अध्यक्ष महोदय बस एकच मिनिटं. ज्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यांनी सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये सर्वसमावेशक असे सदस्य असलं पाहिजे अशी विनंती केली, त्याचप्रमाणे माझी विनंती अध्यक्ष महोदय का महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी सर्वसमावेशक सदस्य नेमावे अशी आपल्यास विनंती. धन्यवाद अध्यक्ष महोदय.